नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण BRO मध्ये एकूण 411 जागेसाठी भरती निघालेली आहे आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। सीमा रस्ते संघटन यामध्ये 411 जागेची भरती निघालेली आहे। यामध्ये स्वयंपाकी, मेसन, ब्लॅकस्मिथ यासारख्या एकूण 4 प्रकारच्या पदांचा समावेश आहे। तर या 4 पदा मिळून एकूण 411 जागा आहेत। तर आता आपण पाहणार आहोत या पदासाठी पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज कशा प्रकारे भरावा लागेल। तर बघा मित्रांनो, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, ठीक आहे, आणि यामध्ये पदाचे नाव दिलेले आहे। कुक आहे, मेसन आहे, ब्लॅकस्मिथ आहे आणि मेस वेटर आहे। कुकच्या एकूण 153 जागा आहे, मेसनच्या एकूण 172 आहे, ब्लॅकस्मिथच्या एकूण 75 आहे आणि मेस वेटरच्या एकूण 11 जागा आहे। ठीक आहे, आणि आपल्या कॅटेगरीनुसार जागा अर्ज भरताना व्यवस्थित चेक करायचं आणि लक्षात ठेवायचं, या ठिकाणी फक्त पुरुष उमेदवार अर्ज भरू शकतात, महिला या ठिकाणी अर्ज भरू शकत नाही। फक्त पुरुष उमेदवारांनीच आपला अर्ज भरायचा। अर्ज भरायला सुरुवात जी आहे ते 11 जानेवारीपासून झालेली आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे 24 फरवरी। 24 फरवरीपर्यंत तुमचा जो अर्ज आहे हा दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे। अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे आणि याची 24 फरवरी अंतिम तारीख असणार आहे। तर बघा मित्रांनो, या सर्वाची पात्रता काय मागितली आहे। तर कुकची जी पात्रता आहे ते मागितले 10वी पास। तुम्ही 10वी पास असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला कुकिंग नॉलेज येणे गरजेचं आहे। 10वी पास आणि कुकिंगमध्ये तुम्हाला प्रावीण्यता असणे गरजेचं आहे। नंतर जी पोस्ट आहे मेसनची, याची पण पात्रता 10वी पास मागितलेला आहे आणि सोबत तुम्हाला ITI पण मागितलं आहे। ठीक आहे, सर्टिफिकेट ऑफ बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणजे मेसनचा, ठीक आहे, 10वी पास आणि संबंधित ITI ट्रेड। नंतरची पोस्ट आहे ब्लॅकस्मिथची, याची पण पात्रता 10वी मागितलं आहे आणि यामध्ये पण तुम्हाला ITI मागितलं आहे। ब्लॅकस्मिथ इथे या ठिकाणी ITI ट्रेड दिलेली आहे, हे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं। आणि शेवटची पोस्ट मेस वेटर, याची पात्रता मागितली आहे 10वी पास, तुम्हाला मेस वेटरमध्ये प्रावीण्यता असणे गरजेचं आहे। ठीक आहे मित्रांनो, या 4 प्रकारच्या पोस्ट दिलेल्या आहे आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे, व्यवस्थित वाचून घ्यायची। तर हा जो अर्ज दिलेला हा अर्ज तुम्हाला भरावा लागेल आणि दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल। 24 फरवरीची अंतिम तारीख आहे आणि हा जो पेपर आहे, हा जो अर्ज आहे हा 75 GSM बॉन्ड पेपरवर, लक्षात ठेवायचं, अर्जाची प्रिंट हे बॉन्ड पेपरवर असणे गरजेचं आहे। बॉन्ड पेपरवर अर्जाची प्रिंट काढायची आणि हा भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा। 24 फरवरी अंतिम तारीख आहे। का मित्रांनो, यासाठी जी वयोमर्यादा आहे सर्व पोस्टसाठी 18 ते 25 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, लक्षात ठेवायचं, 18 ते 25 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, SC STला 5 वर्ष अधिक आणि OBC कॅटेगरीला 3 वर्ष अधिक या ठिकाणी राहणार आहे। तर यासाठी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागेल ₹50। लक्षात ठेवायचं, ओपन EWS OBC कॅटेगरीला ₹50 आणि SC STना एक्झाम शुल्क माफ आहे। ठीक आहे, ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। ठीक आहे, ऑनलाईन तुम्हाला भरावं लागेल। ही जी लिंक दिलेली आहे या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला ही फी भरावी लागेल। तुमची नियुक्ती या ठिकाणी कशा प्रकारे केल्या जाणार आहे संपूर्ण या ठिकाणी दिलेलं आहे। तुमची या ठिकाणी रिटन टेस्ट घेतल्या जाणार आहे, नंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, प्रॅक्टिकल टेस्ट, ठीक आहे, एज एक्सपिरियन्स, हे संपूर्ण टेस्ट तुमची या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तर बघा, अर्ज जो पाठवण्याचा पत्ता जो दिलेला आहे तर कमांडंट ग्रिप सेंटर दिघी कॅम्प पुणे, पिनकोड नंबर दिलेला, या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे आणि अर्ज फक्त रजिस्टर पोस्टानेच पाठवायचा। साध्या पोस्टाने अर्ज पाठवायचा नाही, अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठवायचा आणि अर्जासोबत ॲक्नॉलेजमेंट कार्ड पण लावायचे। ठीक आहे, 24 फरवरीची अंतिम तारीख आहे। ठीक आहे मित्रांनो, जे संपूर्ण जर PDF लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल। संपूर्ण PDF वाचूनच आपला अर्ज भरायचा। ठीक आहे, 24 फरवरी दिलेल्या पत्त्यापर्यंत तुमचा अर्ज पोहोचला पाहिजे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।